नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर निफ्टीमध्ये जवळजवळ 400 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम, बँक निफ्टी जर बघितलं तर 1200 प्लस पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आणि सेन्सेक्स जर बघितलं तर 1300 प्लस पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल तर आपण काही प्राइज ॲक्शन तिकडे डिस्कस केल्या होत्या. मार्केटचा व्ह्यू काय बनतोय, मार्केटमध्ये सेटअप काय बनू शकतो, मार्केटची ओव्हरऑल प्राइज ॲक्शन काय बनतीये, चार्ट काय सांगतोय, ह्या संपूर्ण गोष्टी आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये शिकल्या होत्या. आणि आज जर बघितलं तर मार्केटनी जो नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन दाखवली होती, जी नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन तिकडे तयार झाली होती, त्याचा ब्रेकडाऊन मार्केटने आज दाखवला. आणि जो नो ट्रेडिंग झोन आपण बघितला होता तो लेवल ब्रेक झाल्यानंतर तिकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळाला. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक वन डायरेक्शनमध्ये एक सेलिंग मोमेंटम पाहायला मिळाला. आता लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर ॲनालिसिस व्हिडिओ देखील आपण बनवतच होतो, प्राइज ॲक्शन देखील बघत होतो. परंतु होत काय होतं की मार्केट खूप मोठं गॅप अप किंवा खूप मोठं गॅप डाऊन अशा पद्धतीने मार्केटची ओपनिंग होत होती. ओके. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जे प्राइज ॲक्शनचे बेसिक आहे ते मार्केट बघितलं तर तिकडे होत नव्हते. मार्केट काय करत होतं, एकतर खूप मोठं गॅप डाऊन व्हायचं किंवा खूप मोठं गॅप अप व्हायचं. ओके. आणि त्याच्यामध्ये ओपनिंगलाच एक मोठी कॅन्डल तयार करायचं आणि त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन व्हायचं. ते आपण आता चार्ट ट्रेडिंग करताना बघणारच आहोत. परंतु वारंवार मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की खूप जास्त मोठा गॅप अप किंवा खूप जास्त मोठा गॅप डाऊन ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेसची जी रेंज असते, निफ्टीची म्हणा, बँक निफ्टीची म्हणा, सेन्सेक्सची म्हणा, जे पण काही इंडेक्स आपण बघतोय त्याची एक ॲव्हरेजली रेंज असते मोमेंटम देण्याची. ती मोमेंटम देण्याची जर रेंज गॅप अप आणि गॅप डाऊनमध्येच होत असेल तर मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होते. आणि तो दिवस आहे तो थोडासा आपल्याला, तो ट्रेडिंगचा सेशन आहे तो थोडासा ट्रेडिंगचा सेशन आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये किंवा थोडासा कन्फ्युजन करताना दिसतो. आणि हेच जर बघितलं तर लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन होते. त्यामुळे थोडंसं जर बघितलं तर लास्टचे 6 ते 7 ट्रेडिंग सेशन थोडेसे अवघड जात होते. ओके. ज्याला बेसिक नॉलेज नाही आहे, जो मार्केटमध्ये नवीन आहे किंवा एखाद्याला एक्सपिरियन्स कमी असतो, तर त्यावेळेस काय होतं, अशा लोकांना थोडंसं मार्केट प्रिडिक्ट करायला, मार्केट समजायला खूप गोष्टी अवघड जातात. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मार्केट ज्या पद्धतीने आहे ते लेवलला धरून नाही. कारण की मार्केटमध्ये वेगवेगळे न्यूज फ्लो होतात. ते मार्केटमध्ये काही ग्लोबल सिनारिओ आहेत, ग्लोबल सिनारिओ आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळत आहेत. परंतु मार्केट काय होतं, जो निगेटिव्ह सिनारिओ आहे तो मार्केट गॅप डाऊनमध्ये दाखवत होतं आणि त्याच्यानंतर छोटे छोटे रिकव्हरी आपल्याला मार्केट दाखवत होतं. सो ओव्हरऑल जर बघितलं तर आजच्या मार्केटमध्ये आपल्याला काय वेगळापणा बघायला मिळाला की मार्केट आज फ्लॅट ओपन झालं होतं. आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केटनी जी प्राइज ॲक्शन होती ती प्राइज ॲक्शन व्यवस्थित पद्धतीने दाखवली. त्याच्यानंतर प्राइज ॲक्शनचा मोमेंटम जर बघितला तर तो मोमेंटम आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळाला. आणि व्यवस्थित पद्धतीने आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या ज्या लेवल होत्या त्या आपण डिस्कस केल्या होत्या विथ प्राइज ॲक्शन. त्याची कारणं काय काय आहेत हे देखील आपण पाहिलं होतं. ओके. त्यामुळे मी सुरुवातीपासून म्हणजे आधीपासून पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ ॲनालिसिस व्हिडिओ सुरुवातीच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो की प्राइज ॲक्शनला तुम्हाला शिकायला पाहिजे. त्याचसोबत प्राइज ॲक्शनचे जे घटक आहेत, वेगवेगळे जे फॅक्टर आहेत प्राइज ॲक्शनचे, मग त्याच्यामध्ये डिमांड सप्लाय झोन असू द्या, त्याच्यामध्ये सेटअप असू द्या, ओव्हरऑल चार्ट आपल्याला काय सांगतोय त्या गोष्टी असू द्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर चॅनल काय तयार होतोय, सेटअप कुठला तयार होतोय, त्याचबरोबर ट्रेंड लाईन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय, ह्या गोष्टी खूप लोक वारंवार याच्यावरती अभ्यास करत असतात. परंतु याला व्यवस्थित पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे त्या गोष्टींना लागून, म्हणजे जी ट्रेंड लाईन आहे बाबा ती ट्रेंड लाईन आहे, परंतु ते ट्रेंड लाईन बनली कुठं, ट्रेंड लाईन बरोबर आणखी कुठले तिकडे चार्ट पॅटर्न बघायला मिळतात ते. कारण की
म्हणजे बहुधा जे मार्केट बघत असतात, चार्ट ट्रेडिंग करत असतात, त्यांना गोष्टी माहिती असतात की ट्रेंड लाईन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे. परंतु बघा, त्या ट्रेंड लाईन आहे, तो सपोर्ट आहे, तो कशा पद्धतीने झाला आहे, त्याच्या आधी मार्केटचा काय मोमेंटम होता, त्याच्यानंतर मार्केटने कसा मोमेंटम दिला आहे, त्याचसोबत डिमांड सप्लाय झोन काय आहे, ह्या गोष्टी त्याला धरून आहे का नाही, ह्या देखील तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आज एक सुंदर मोमेंटम आपल्याला मार्केटने दाखवला. आता ओव्हरऑल तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे सर्वात अगोदर कमेंट करा, कारण की मी पाहतोय खूप लोक व्हिडिओ रेग्युलर बघतात परंतु कमेंट करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तुमच्या काही प्रतिक्रिया आहे व्हिडिओ रिलेटेड त्या देखील तुम्ही सांगत नाही. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जीव तोडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आणि आजही बघितलं मार्केटमध्ये, तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह प्रायजेक्शन तयार झाली होती, त्याच्यानंतर एक ब्रेकडाऊन दाखवला मार्केटनी. आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे सेन्सेक्सच्या देखील लेवल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 2000 लाईकचं गोल आहे. आय होप तुम्ही सगळे कंप्लीट करता. प्रत्येकाने व्हिडिओ बघण्यावर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करत जावा. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच मी सांगण्याचा प्रयत्न असतो की प्राइस ॲक्शन शिकण्याकडे प्रयत्न करा. तुमच्याकडे मार्केटचं नॉलेज असेल तर त्या नॉलेजमध्ये वाढवायचा प्रयत्न करत जावा. कोणी लोक नवीन असन, बिगिनर असन, आत्ता मार्केट बघायला सुरुवात केली असेल, प्राइस ॲक्शन रिलेटेड, रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड, पोझिशन सायझिंग रिलेटेड, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत प्राइस ॲक्शनमध्ये देखील. त्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत आणि त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी ह्या देखील कन्सेप्ट आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, सो ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ते जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहेत किंवा शिकून झालेलं आहे, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करत जावा. ओके, तर सुरुवात करूया. आत्ता जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. ओके, इकडे जर बघितलं तर या लेवल आपण हाईड करूया. आणि काल जर तुमच्या लक्षात असेल तर आपण काही प्राइस ॲक्शन शिकलो होतो, काही इकडे जर बघितलं तर चार्ट ट्रेडिंग केलं होतं की आपल्याला इकडे मार्केटमध्ये काय बघायला मिळत होतं, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन खाली, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन खाली. इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन होती, ब्रेकडाऊन 24,200ची लेवल ब्रेक झाली खाली. जवळजवळ जर बघितलं तर 400 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला टॉपपासून बघायला मिळालं. आता इकडे जर बघितलं तर आपण हे देखील बघितलं होतं की मार्केट इकडे गॅप डाऊन ओपन झालं होतं, त्यामुळे ही जी प्राइस ॲक्शन बनली होती त्याचा जो मोमेंटम होता तो गॅप डाऊनमध्ये इकडे आपल्याला बघायला मिळाला. परंतु आज जर बघितलं तर इकडे वेगळेपणा काय होता की मार्केट गॅप डाऊन, पण आज जर बघितलं तर आज मार्केट काय झालं, फ्लॅट ओपन झालं. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बेरिश फ्लॅग ऑन पोल पॅटर्न बघायला मिळाला. आता रेजिस्टन्स बघा, ही लेवल आपण काल बघितली होती रेजिस्टन्स म्हणून. इकडे बघा मल्टिपल टाइम रेजिस्टन्स, तिकडनं लेवल ब्रेक आणि एक सुंदर अशी डाऊन साईड मुवमेंट. कुठेही एखादाही पुलबॅक बघायला मिळाला नाही. ओपन झाल्यापासून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन इथपर्यंत अर्धवट होती. इथपर्यंत आल्यानंतर ह्या प्राइस ॲक्शनने काय केलं, इकडे कन्सोलिडेशन करून ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर इकडे प्राइस ॲक्शन आपल्याला अशी बघायला मिळाली. ही जर बघितली तर ही प्राइस ॲक्शन इकडनं इथपर्यंत गेली, इकडनं ही प्राइस ॲक्शन अर्धवट होती, इकडे मार्केटने एक मोमेंटम दाखवून ती प्राइस ॲक्शन आपल्याला कंप्लीट करताना दाखवली. आणि हा जर पॅटर्न बघितला तर हा एक लोवर लो पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. ओके, आणि आता जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला अशी बघायला मिळते की एक या लेवलवरती जो आहे तो एक इंट्राडे सपोर्ट आहे. या लेवल नंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळालं होतं. जवळजवळ जर बघितलं तर 23,600 पासून तर या लेवलवरती जर बघितलं तर 24,300च्या आसपास, म्हणजे साधारण जर बघितलं तर अप साईडला देखील 700 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला. मग हा 700 पॉईंटचा जो मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला आहे 23,600 नंतर 400 म्हणजे 24,300. ओके, 700 पॉईंटचा जो मोमेंटम मिळाला म्हणजे कुठे ना कुठे इकडनं काय झालं होतं, एक डिमांड झोन क्रिएट झाला होता. आता इकडे मार्केटनी या लेवलपासून एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला आहे. इकडे जर बघितलं तर इथपर्यंत एक अजून सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. हा एक स्पेस इकडे निफ्टीमध्ये आहे. परंतु इकडे जर बघितला तर आज कुठला पुलबॅक बघायला मिळाला आहे का हेल्दी,
नाही बघायला मिळाला. मग या प्राइज ॲक्शन नंतर काय इकडे एक पुलबॅक पेंडिंग बघायला मिळतो आपल्याला. ओके, कारण की असं नाही की मार्केट एकदा पडत चाललं म्हणजे सरळ असं पडतं. मार्केटमध्ये काही प्राइज ॲक्शन बनतात, काही डिमांड सप्लाय झोन बनतात, काही सपोर्ट रेजिस्टन्स बनतात, त्यालाच आपण प्राइज ॲक्शन बोलतो. ओके, मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनते, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स बनवून कशा पद्धतीने सेटअप बनतात, हे गोष्टी वारंवार चार्ट ट्रेडिंग करून तुम्हाला मार्केट बघून ओव्हरऑल चार्ट ट्रेडिंग करून जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग वाचायचा प्रयत्न करसान, जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग शिकण्याचा प्रयत्न करसान, तितकं तुम्हाला गोष्टी हळूहळू समजायला लागतील. ओके, आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओ शिकवताना मी तुम्हाला सांगतो की वही आणि पेन तुमच्यासोबत ठेवा. ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात की बाबा ह्या नोट करून ठेवायच्या तर त्या नोट करून ठेवत जावा. ओके, आणि काय होतं की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये कितीही चांगल्या पद्धतीत जर सांगितलं, तुम्ही जर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल करत, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते का? ओके, आणि काय होतं की ॲनालिस्ट व्हिडिओ आता बघा, काल आपण ज्या पद्धतीने प्राइज ॲक्शन शिकलो होतो, ह्या जे कन्सेप्ट होतं प्राइज ॲक्शनच्या त्या शिकलो होतो. आता 2 दिवसानंतर किती लोक परत तो व्हिडिओ जाऊन बघतील? खूप कमी लोक बघतील. आणि असे आत्ता जर बघितलं तर खूप सारे व्हिडिओ जिंकले, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही शिकवायचा प्रयत्न करत असतो. आणि काय होतं, जसे जसे पुढे दिवस जातात ते मागचे जे व्हिडिओ असतात ते कुणीही बघत नाही, कारण की ते दिवस संपलेला असतो. तो ॲनालिस्ट व्हिडिओ म्हणून कन्सिडर करतो आपण. तारीख असते त्याची, ती तारीख संपला, तो दिवस संपला आणि असं वाटतं की तो दिवस संपलेला, आता तो व्हिडिओमध्ये काय बघण्यासारखं नाही राहिलं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते मागचे जे व्हिडिओमध्ये इतकं सुंदर प्राइज शिकवलं असते देखील लोकांना समजत नाही. आणि काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, जे लोक प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचे कोर्स होते आहेत त्यांच्याकडे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत. त्यामुळे आज काय प्राइज ॲक्शन बनली, हां बाबा अशी प्राइज ॲक्शन बनली, एक चॅनल क्रिएट झाला, चॅनल ब्रेकडाऊन झाला, त्याच्यानंतर मोमेंटम आला, इकडे रेजिस्टन्स तयार झाला. ही जी काही प्राइज ॲक्शन बनली ही परत जाऊन तुम्ही प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये परत एकदा जाऊन रिचेक करू शकता. मल्टिपल टाइम तुम्ही ते बघू शकता, कन्सेप्ट शिकू शकता. ओके, तर त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एका जागेवरती तुम्हाला भेटतात. त्यामुळे ॲनालिस्ट व्हिडिओ मी कितीही चांगल्या पद्धतीत शिकवायचा प्रयत्न केला तरी ते काय होतं की तितकंसं मला त्यातनं कंटिन्युअसली शिकायला मिळत नाही. आणि ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये काय होतं की आज या पद्धतीने प्राइज ॲक्शन झाली, काल या पद्धतीने प्राइज ॲक्शन झाली होती, याचं आपण डिस्कशन केलं, आज या पद्धतीने प्राइज ॲक्शन झाली याचं आपण डिस्कशन करणार. ओके, परंतु तिकडे कसं आहे की बाबा अशी प्राइज ॲक्शन कशी होते, अशी प्राइज ॲक्शन काय होते, एकदम खाली मार्केट आलं तर काय काय होतं, एकदम अपसाईडला मार्केट गेलं तर तिकडे प्राइज ॲक्शन काय होते. ओके, मार्केट जर खूप जास्त कन्सल्टेशन झालं तर तिकडे नेचर काय आहे मार्केटचं, ह्या गोष्टी तिकडे स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. म्हणजे एक बुक प्रमाणे आहे. आपल्याला कधी वाटलं की 10 नंबर पानावरती जाऊन बघायचं, हां इथे हे शिकवलेलं आहे. तसं आहे की 5 नंबर व्हिडिओमध्ये आपल्याला तिकडे प्राइज ॲक्शन शिकवली होती, तिथे चॅनल शिकवलं होतं. 6 नंबर व्हिडिओमध्ये आपल्याला डबल टॉप शिकवलं होतं. 7 नंबर व्हिडिओमध्ये आपल्याला सायकोलॉजी कशी आहे ते शिकवलं होतं. 8 नंबरमध्ये आपल्याला रिस्क मॅनेजमेंट शिकवलेलं आहे व्हिडिओमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, सो इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता, बाकी तुमची मर्जी आहे. ओके, शिकण्यासारखं खूप काय आहे. आता उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. आज ज्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम दाखवला, एक ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम, कुठे इकडे हेल्दी पुलबॅक बघायला मिळालं नाहीये. तर उद्या जर या लेवलच्या आसपास किंवा इकडनं काहीसा बुलिश पॅटर्न जर झाला आणि मार्केटने काहीशी जर बुलिश मोमेंटम दाखवली तर जास्त काही सरप्राईज वाटायला नको. परंतु आता इकडे आपण अशा पद्धतीने बघतोय, परंतु त्याच्यासाठी काय प्राइज ॲक्शन बनते, डिमांड झोन कुठून बनतोय, मार्केट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनली, ती प्राइज ॲक्शन बुलिश बनली आहे का बेरिश बनली आहे, त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, तर त्या गोष्टी शिकण्याचा वारंवार प्रयत्न करत जावा, जितकं शिकन तितकं कमीच आहे. ओके, लेवल समजून घेऊया. आज जर बघितलं 23,866 क्लोजिंग आहे. जर बघितली लेवल तर या लेवलच्या आसपास आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर ही जी लेवल आहे, हा जो स्विंग बनलाय हा थोडासा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, या लेवलवरती जर इकडे बघितलं तर ही काही सेकंडनं एक बुलिश मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर थोडासा आता काय झालं, वन डायरेक्शनमध्ये मार्केट आल्यामुळे थोडंसं याचा नो ट्रेडिंग झोन जो आहे ना तो थोडासा मोठा बनण्याची पॉसिबिलिटी होती. काल जर बघितलं तर काल खूप छोटा नो ट्रेडिंग झोन होता या लेवलच्या आसपास. ओके, साधारण बघितलं तर 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन होता. आज जो नो ट्रेडिंग झोन म्हणणार तो थोडासा मोठा बनण्याची पॉसिबिलिटी वाटते. ते काय लेवल बनतात ते आपण बघूयाच.
सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. हां, कालचा जर बघितलं तर कालचा नो ट्रेडिंग झोन खूप छोटा होता. इकडे बघा, इतकासा. एक सिंगल कॅन्डल केली, वरती ब्रेक केलं का मार्केटने? नाही केलं. बिकॉज 24,300 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण बघितला होता. लेवलच ब्रेक झाला नाही, त्यामुळे इकडे बुलिश मोमेंटम दाखवलेला नाही. परंतु इकडे जर बघितलं तर इकडे लेवल ब्रेक करून छान टप्पा खाऊन मार्केटनी प्राइस ॲक्शन क्रिएट करून एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके, 24,000 पर्यंत इकडे जर बघितलं तर एक राऊंड लेवल होते. 24,224 म्हणजे 100 पॉईंटचा. पण आज जो नो ट्रेंड झोन बनतोय तो थोडासा मोठा बघायला मिळेल. ही काही रेंज आपल्याला बघायला मिळते. आता इथे कुठेही आपल्याला बुलिश प्रायजेक्शन इतक्यात बघायला मिळते का? नाही बघायला मिळते. रेजिस्टन्स कुठे आहे? ही या दिवसामध्ये जर बघितलं तर ही जी ग्रीन कॅन्डल आहे ओपनिंगची, ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, ह्या जर दोन कॅन्डल सोडल्या तर कुठेही मोठी ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळत नाही. आणि दिवसाची जर मोठी ग्रीन कॅन्डल बघितलं तर ही आहे. म्हणजे या लेवलवरती काही ना काही इकडे आपल्याला डिमांड क्रिएट होताना दिसली होती. बिकॉज या लेवलवरती जर बघितलं तर ही एक लेवल होती जिकडनं ब्रेकआउट देऊन मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. तर त्या लेवलवरती काहीसं जे पुट रायटर आहे त्यांनी ते थोडंसं ट्राय केलं होतं. आता इकडे जर बघितलं तर आजचा जो लो आहे 23,830 या लेवलवरती आजचा इंट्राडे लो आहे. स्विंग हाय जर बघितलं तर 23,975च्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला हा एक नो ट्रेडिंग झोन इकडे बघायला मिळतो. 23,975, 23,830 तर आपण मार्क केले. डाऊन साईडला जर बघितलं तर लो काय आहे? या लेवलच्या आसपास एक लो आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ही एक कॅन्डल आहे जिकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. ओके, आता डाऊन साईडला मार्केटचा ट्रेंड काय आहे? इकडे निगेटिव्ह आहे आजच्या दिवसाचा. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे मार्केट सेलिंग साईडला आहे. मार्केटमध्ये बेरिश मुवमेंटम बघायला मिळते. आता जर बघितलं तर उद्या जर बघितलं तर दोनच लेवल आहे, तर त्या देखील छोट्या आहे. म्हणजे इकडे जर बघितलं तर इकडनं निफ्टी एक डाऊन साईड मुवमेंटम देऊन एक रिकव्हरी मुवमेंटम दाखवला होता. आणि नेगेटिव्ह मुवमेंटम आहे आजच्या दिवसाचं. पण ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह आहे, ग्लोबल सिनेरो निगेटिव्ह आहे. परंतु बेरिश साईडला म्हणजे सेलिंग साईडला लिमिटेड लेवल आहे. कारण की इकडे कुठेही आपल्याला हेल्दी पुलबॅक बघायला मिळालेला नाही. आता मार्केट जर फ्लॅट ओपन डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तिकडे रिस्क फॅक्टर जो आहे तो हाय वाढतो. कारण की इकडनं मार्केटने जो मुवमेंटम होता तो मार्केटने मुवमेंटम दाखवलेला आहे. आता मार्केटला जर सपोर्ट ब्रेक करून खाली जायचं असेल तिकडे काहीसा एखादा कन्सोलेशन पॅटर्न किंवा काहीसा इकडे या पद्धतीने एक कप अँड हँडल पॅटर्न जर करून मार्केट जर म्हणजे निफ्टी जर 23,831ची जर लेवल ब्रेक करत असेल तर फर्स्ट जो सपोर्ट आहे तो या लेवलवरती आहे आपल्याला बघायला मिळतो टेक्निकली सपोर्ट, जो की आहे 23,757च्या आसपास. आणि सेकंड जो सपोर्ट आहे तो आहे 23,700च्या आसपास. म्हणजे साधारण 130-135 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो एक पुलबॅक नंतर किंवा एखाद्या कन्सोलिडेशन नंतर जर लेवल सेलिंगच्या साईडला ब्रेक होत असेल, नो ट्रेडिंग झोनचा जर सपोर्ट डाऊन साईडला ब्रेक होत असेल तर. इकडे काय इकडे काहीशी बुलिश पॅटर्न करून जर लेवल ब्रेक होत असेल रेजिस्टन्स 23,974 जो की नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे, तो जर ब्रेक झाला तर काही लेवल आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. काय लेवल आहेत त्या? ते या काही लेवल बघायला मिळतात. 24,040 फर्स्ट रेजिस्टन्स, 24,113 सेकंड रेजिस्टन्स पुलबॅक होता. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,163 थर्ड रेजिस्टन्स. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, खूप मोठा गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक घेऊन परत मग सपोर्टवरनं मार्केट आपल्याला थोडंसं बुलिश होताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग आजचा एक निगेटिव्ह मोमेंटम गॅप डाऊन नंतर मार्केट गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो देखील आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप पॅटर्नच्या कोर्समध्ये सांगितलेला आहे. तर गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये काहीसं ओपनिंगमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. जो गॅप आहे तो गॅप फिलिंग करताना निफ्टी जाताना दिसू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल डिटेलमध्ये समजले असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जाऊ. बँक निफ्टीच्या लेवल बघूया.
बँक निफ्टी बघा ट्रेंड लाईन होती, लेवल ब्रेक झाली, लेवल ब्रेक नंतर मार्केटने जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. आता ही संपूर्ण प्राइस ॲक्शन आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेतली होती. या लेवलचा एक सपोर्ट बघायला मिळते 55,600. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स लेवल आहे. आता ही जर लेवल घेतली तर खूप मोठी रेंज बनते. बघूया आपण एक मिनिट, खूप मोठी रेंज बनते. तर इकडे टेक्निकली जर बघितलं तर इकडे 55,860 वरती एक रेजिस्टन्स आहे आणि इकडे ओके, तर या लेवलला आपण मार्क करूया. डाऊन साईडला सपोर्ट काय आहे, या लेवलवरती सपोर्ट आहे. तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आणखी काही सपोर्ट पाहायला मिळतोय का? काहीशी सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. प्राइस ॲक्शन समजून घ्या. एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने या लेवलवरती 55,600 वरती जर बघितलं तर आजच्या दिवसाचा लो आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती कन्सोलिडेशन झालं होतं, म्हणजे या लेवलवरती थोडासा सपोर्ट मार्केट घेताना दिसतोय आणि क्लोजिंग आहे ती 55,735 साधारण या लेवलच्या आसपास आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन किंवा छोटं मोठं गॅप अप ओपन होऊन जर काही कन्सोलिडेशन करून काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला जे सपोर्ट लेवल आहे ते बघायला मिळू शकतं, ते 55,377. ओके, ही एक रेंज आहे. तिकडनं जर बघितलं तर एक छोटा सपोर्ट आहे 55,265 आणि 55,160 या आसपास आपल्याला इकडे छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळत आहे. तर या काही डाऊन साईडचे लेवल बघायला मिळत आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला स्विंग आहे. त्यानंतरनं जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. थोडीशी या लेवल ॲडजस्ट करूया. ओके, आता इकडनं जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम, कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन इकडे पाहायला मिळत नाही. लेवल जर काहीशी ब्रेक करून काहीसं बॉटम क्रिएट करून जर 55,864ची लेवल जर ब्रेक होते तर बुलिश साईडला काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वरती येऊन जर काहीसा या लेवलच्या वरती जर मार्केट म्हणजे 56,100च्या आसपास जो रेजिस्टन्स आहे या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी निघत असेल तर काहीशी प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बुलिश बघायला मिळू शकते. मग 56,200, 56,400 या लेवल देखील बघायला मिळू शकतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर सपोर्ट झोनमध्ये आहे, एक बुलिश मोमेंटम ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती अभ्यासासाठी नोट करून ठेवू शकता. आणि सेन्सेक्सचा चार्ट आहे. उद्या जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके, इकडे जर बघितलं तर 12 मार्च एक्सपायरी आहे. खूप लोकांना हा क्वेश्चन असतो की ऑप्शन चेन तुम्ही बघताय ती कुठे बघता, तर हे जे प्लॅटफॉर्म आहे धनचं प्लॅटफॉर्म आहे. इकडे जर बघितलं तर ही ऑप्शन चेन आहे आणि चार्टवरती डायरेक्ट आपल्याला ऑप्शन चेन बघायला मिळते. राईट क्लिक करून जर इथं बघितलं तर इथं ऑप्शन चेन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीची ऑप्शन चेन बघायला मिळते. 12 मार्च एक्सपायरी, इकडे हा स्ट्राईक प्राईस आहे. ओके, तर बघूया ऑप्शन ओए डाटा देखील बघूया आपण. आधी प्राइस ॲक्शन समजून घ्या. काल बघा आपण ही प्राइस ॲक्शन बघितली होती, त्याच्यानंतर जर बघा लेवल ब्रेक झालं त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम, म्हणजे काहीसा निफ्टीसारखाच मोमेंटम आपल्याला इकडे सेन्सेक्समध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. रिमूव्ह करूया सगळ्या लेवल समजून घ्या. बऱ्यापैकी सिमिलर जी प्राइस ॲक्शन आहे ती निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी सिमिलर आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इकडे जर दाखवत झालं तर इकडनं एक चॅनल तयार केला होता, चॅनलचा ब्रेकडाऊन झाला, त्याच्यानंतर बघितलं इकडे मल्टिपल चॅनल होते. या इंट्राडेचा चॅनल होता, हा 2 दिवसाचा सेशनचा चॅनल होता, इकडे ट्रेंड लाईन होती आणि तो ब्रेक झाल्यावरती म्हणजे आपण जर बघितलं तर इकडनं आपण कालच्या लेवल जर तुमच्या लक्षात असेल तर आपण काहीशा लेवल इकडे बघितलं होतं. त्या लेवल कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तुम्हाला माहिती असेल. आता जर बघितलं तर एका सपोर्ट लेवलच्या आसपास इकडे आपल्याला सेन्सेक्स बघायला मिळते. क्लोजिंग आहे ती 76,863 वरती आहे.
पेस थोडा मोठा आहे नो ट्रेडिंग झोनचा. आता डाऊन साईडला जर बघितलं तर पुल बॅक घेऊन जर काहीशी लेवल ब्रेक झाली तर इकडे हा सपोर्ट आहे जो की एक मोठ्या गॅप डाऊन नंतर इकडनं सपोर्ट घेऊन मार्केटनी वरच्या साईडला मोमेंटम दिला होता. म्हणजे या लेवलती काय झालं होतं, एक डिमांड झोन तयार झाला होता. आणि आता जर बघितलं तर एक लिमिट, एक सिंगल लेवल आपल्या इकडे बघायला मिळते 76,400 वरती. तर मार्केटनी काहीसं प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला हा जो सपोर्ट आहे हा बघायला मिळू शकतो. आणि डाऊन साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे, कारण की ऑलरेडी आजचा टॉपपासून जर बघितलं टॉप टू डे क्लोज साधारण 1400 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. मग हा जो मोमेंटम आहे तो वन डायरेक्शनमध्ये मोठा झालेला आहे. त्यामुळे डाऊन साईडला जे आहेत त्या लेवल आहेत थोडेसे लिमिटेड आहेत. ओके, जरी काही प्राइस ॲक्शन तयार करून लेवल ब्रेक होत असेल तर इकडे आपल्याला 76,400 ही लेवल बघायला मिळू शकते. ओके, एक तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर काही आणखी सपोर्ट आहे का इकडे रिसेंटली. इकडे एक लेवल आहे. ओके, 2 लेवल आपल्याला बघायला मिळते. परंतु 76,400 जी लेवल आहे त्या लेवलवरती एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. तर इथपर्यंत जर मोमेंटम ब्रेकडाऊन करून येत असेल तर या लेवलवरती थोडंसं आपल्याला आपला ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. सेकंड लेवल जर बघितलं तर 76,200च्या आसपास बघायला मिळतोय सपोर्ट. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा स्विंग आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केटने एक ब्रेकआउट दिला होता मोठा. ओके, हा आता इकडनं एखादा पुल बॅक, इकडनं छोटासा रेजिस्टन्स, परत लेवल ब्रेक करून जर 77,200 ही जी लेवल आहे रेजिस्टन्सची, पहिले तिकडे नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 76,731 आणि 77,200 जवळजवळ 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आणि हा नो ट्रेडिंग थोडासा मोठा आहे. याची एक्सपायरी आहे. जर हा कन्सोल्टेशनमध्ये जर गेला तर प्रीमियम हाय आहेत. प्रीमियम आपल्याला मेल्ट होताना दिसू शकतात, प्रीमियम डिके होताना दिसू शकतात. त्यामुळे कन्सोल्टेशन जर होत असेल नो ट्रेडिंग झोनमध्ये तर थोडंसं प्राइस ॲक्शन काय बनते इकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. लेवल जर ब्रेक होती रेजिस्टन्सची तर फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो या लेवलवरती बघायला मिळते 77,377. सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स. ओके, एक पुल बॅक काहीसा इकडे मार्केटनी कन्सोल्टेशन, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर 77,200 नंतर 77,337 हा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,500च्या आसपास बघायला मिळते. आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर 77,625च्या आसपास बघायला मिळते थर्ड रेजिस्टन्स. तर या काही लेवल आपल्याला रेजिस्टन्स लेवलवरती बघायला मिळत होते. गॅप अप जर होत असेल तर थोडंसं कन्सोल्टेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन झोन ओपन होत असेल तर एक बुलिश मोमेंटम ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला एकदा याचा ओए डाटा बघूया. मार्केट आज निगेटिव्ह होतं. मार्केटने आज वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दाखवलंय. 76,800च्या आसपास ATM लेवल आहे. इकडे जर बघितलं 76,000. पुट रायटिंग जर बघितलं तर 3,32,000 आहे. आणि कॉल रायटिंग जर बघितलं तर 3 लाख आहे. म्हणजे आज मार्केट निगेटिव्ह होऊन पण आपल्याला काय बघायला मिळते, पुट रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते कम्पेअर केलं तर कॉल रायटिंगच्या. परंतु या लेवलवरती जर बघितलं 77,000वरती साधारण जर बघितलं तर या लेवलच्या आसपास 70 लेवल आहे. म्हणजे नो ट्रेडिंग झोनच्या इकडे 70,000, 8 लाख 9 लाखाच्या आसपास पुट रायटिंग आहे आणि 8.5 लाखच्या आसपास कॉल रायटिंग आहे. म्हणजे 77,000ची जी लेवल आहे तिकडे आपल्याला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग हेवी प्रमाणात बघायला मिळते, जे की नो ट्रेडिंग झोनचा सेंटर पॉईंटच्या आसपास आहे. तर थोडंसं मार्केट इकडे आपल्याला कन्सोल्टेशन करताना दिसू शकतो. आता इकडे जर बघितलं तर कॉलचे प्रीमियम आहेत ते 360 आहे आणि पुटचे प्रीमियम आहेत ते 559 आहे. तर पुटचे प्रीमियम थोडेसे हायर साईडला गेलेले आहेत. तर थोडंसं बॅलन्स आपल्याला प्रीमियममध्ये बघायला मिळू शकतो. म्हणजे थोडंसं मार्केट कन्सोल्टेशन करताना दिसू शकतो ओपनिंगमध्ये. ओके, बाकी लेवल टू लेवल जर मार्केट असेल, काय प्राइस ॲक्शन बनत असेल तर त्याचा विचार करू शकता. ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीमध्ये एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम झालं आहे. मार्केट थोडंसं कन्सोल्टेशन करून जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल तर एक हेल्दी पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.